नागरिकांनी गॅस टाकी रस्त्यावर ठेवून केला रास्ता रोको. आमदार राजेश क्षीरसागर आले कोल्हापुरातील संभाजीनगर परिसरातील संदीप गॅस एजन्सी यांच्यामार्फत भागामध्ये होणारा गॅस पुरवठा गेल्या अनेक दिवसांपासून खंडित असल्यानं नागरिकांनी आज सकाळी गॅस टाक्या रस्त्यावर ठेवून रास्ता रोको केला. गॅस कंपनीच्या या भोंगळ कारभारामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला. दरम्यान याच मार्गावरून कागल दौऱ्यासाठी निघालेल्या राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी आपला ताफा थांबवून या घटनेची माहिती घेतली. यावेळी आमदार राजेश क्षीरसागर यांना संतप्त नागरिक म्हणाले, संदीप गॅस एजन्सीने गॅस वितरण कंपनीला पैसे भरले नसल्यामुळे कंपनीकडून गॅस पुरवठा झालेला नाही. त्यामुळे ऐन सणासुदीच्या काळात गॅस वितरण होत नाही. यात एजन्सी दोषी असल्याचं मत नागरिकांनी व्यक्त केलं. यानंतर आमदार क्षीरसागर यांनी जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण तसेच HP गॅस एजन्सीचे सेल्स मॅनेजर यांच्याशी फोनवरून संपर्क करून तात्काळ गॅस पुरवठा सुरळीत करण्याच्या सूचना केल्या. तसेच घटनेची कायदेशीर चौकशी करून एजन्सी जर वितरणास पात्र नसेल तर एजन्सी दुसऱ्याला देण्यात यावी, पण कोणत्याही परिस्थितीत नागरिकांना त्रास होता कामा नये अशा सक्त सूचनाही दिल्या. गॅस वितरण कंपनीकडून पुढील अर्ध्या तासात गॅस पुरवठा सुरळीत करण्याची ग्वाही आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिली. यानंतर नागरिकांनी आंदोलन मागे घेत आमदार राजेश क्षीरसागर यांच्या कार्यतत्परतेबद्दल आभार व्यक्त केले. त्यानंतर अर्ध्या तासात कंपनीकडून गॅस वितरण सुरळीत सुरू झाले. माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर. बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.